नेपाळचं व्हिलेज इथून पण दिसतंय, हे बघू शकता वरून. त्या साईडला नेपाळ आहे आणि हो त्या साईडला नेपाळ होतं आणि आता या पण कच्चा रस्ता आहे इकडं. बरेचसे पॅच खराबच आहेत. इथून त्या टॅक्स्या म्हणजे सुमो भरपूर जात आहेत. बरेचसे पर्यटक आधी ह्याने जातात. इथून टू व्हीलर घेऊन जाताना एवढेसे नाही दिसले लोक, म्हणजे आहेत तसे पण फार कमी आहेत. जास्त करून हे टॅक्सी बिक्सी करूनच जातात लोक. आणि हे नेपाळमधले पर्वत आहेत हे सर्व. थोडं वातावरण थंड पाहिजे होतं, अजून मजा आली असती. वातावरण थोडं थंड नाहीये. आणि आम्ही हे जसं हाईटलाच जातोय, हाईटवरच जातोय. इथे आर्मीची लोक आहेत वाटतं, काय माहित बाईकर्स आहेत. हे बघा इथं असं लँडस्लाईड वगैरे. लँडस्लाईड नाही, काम ऍक्च्युली काम चालू आहे. हा, मोबाईलचा कॅमेरा खराब होणार, धुळीनं पुसावा लागणार आहे. ते बघा आपल्याला तिकडे वर चढायचं, इकडं टर्न मारून. हे तरी बघू शकता. तर आपला मस्त पैकी ट्रॅव्हल चालू आहे. बकऱ्या बिकऱ्या चालूच आहे तिकडं. इकडे बकरी पालन करतात वाटतं लोक. इकडे बकऱ्या आहेत. आणि इकडं पूर्ण दरी आहे, दरी. उंच उंच पहाड, पण झाडं नाही तशी. झाडं म्हणजे मध्ये मध्ये ती उंच उंच झाडं आहेत, मध्ये मध्ये एकदम पहाड एकदम नागडे आहेत, नागडे. मध्ये मध्ये चांगले आहेत पहाड, म्हणजे झाडं अशी आहेत. आम्ही काय येताना पण आम्हाला बऱ्यापैकी अशी म्हणजे बेस्ट फॉरेस्ट भेटलेलं. आणि मध्ये मध्ये असे पहाड आहेत ना, पूर्ण नागडे. काय लिहिलेलं आहे, आपली यात्रा मंगलमय हो. इथं आपली यात्रा मंगलमय हो. हा, इथून बघा ब्रिज बघू शकता तुम्ही. आपली यात्रा मंगलमय हो. वन ब्रिज, फर्स्ट ब्रिज आजच्या दिवसातला. आणि हे तरी बघू शकता. Music on the spot. गुंजीला रूम भेटणं थोडं कठीण आहे, पण बघू. रस्ता खराब आहे, पण एवढं नाही की म्हणजे बाईक हे करू शकतो आपण, बाईक चालू शकतो. एवढं तर आपल्या मुंबईला पण एवढे खड्डे बिड्डे आहेत.